पण आत्ता जेव्हा भाष्यकार हे ग्रामशी आणि बाबासाहेब यांच्याकडे पाहायला लागलेले आहेत, तेव्हा इथपासूनच सुरुवात होते की त्यांचा कालखंड एक आहे आणि मग पुढे अनेक मुद्दे उपस्थित होतात की त्यांच्यामध्ये काय समानता आहे, काय दुव्या आहेत, काय साधर्म्य आहे आणि या दोघांचा काय उपयोग संपूर्ण जगामध्ये ज्याला क्रांती म्हटलं गेलं कम्युनिस्ट राजकारणामध्ये, किंवा आपण त्याला एक परिवर्तन असं म्हणतो फुले आंबेडकरी भाषेमध्ये, क्रांती म्हणतो, सामाजिक क्रांती म्हणतो भारतामध्ये. तर एकूणच जगामध्ये भांडवलशाहीच्या संदर्भामध्ये जे परिवर्तन अपेक्षित आहे त्या परिवर्तनामध्ये कुणाचा विचार हा अधिक आता कालोचित आहे, समयोचित आहे, याविषयी जेव्हा चर्चा होते तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती दोन अभ्यासक अभ्यासले जातात. एक आहेत अँटोनियो ग्रॅम्शी आणि दुसरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती कसा होतो आहे, त्यांच्या विचारांचं परिशीलन हे जगभर कसं होतं आहे, कोलंबियामध्ये काय झालं, युरोपमध्ये काय झालं, साऊथ आफ्रिकेची राज्यघटना लिहिताना आंबेडकरवादाचा कसा त्यांना उपयोग झाला, ह्याची चर्चा आता भारतभर जगभर सुरू आहे. त्यामुळे मी त्याविषयी फार बोलणार नाही. माझा भर हा अँटोनियो ग्रॅम्शी यांच्यावरती असेल, कारण त्यांच्याविषयी फारशी माहिती ही विद्यार्थ्यांना किंवा अगदी प्राध्यापकांना सुद्धा असण्याची शक्यता कमी आहे. त्याला अनेक कारणं आहेत, पण हे सत्य आहे की ग्रामशीकडे एका अर्थाने आपण फारसं लक्ष दिलेलं नाही. आता एक मुद्दा असा आहे की काय असा अभ्यास हा उपयुक्त ठरू शकतो, काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उदाहरणार्थ ग्रामशी असा एक अभ्यास उपयुक्त ठरू शकतो काय. तर याच्याविषयी काही वर्षांपूर्वी एक सेमिनार झाला आणि त्याचं पुस्तक रॉटलीज हे रॉटलीज हे खूप मोठं पब्लिशिंग हाऊस आहे जगामधलं, त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे द फिलॉसॉफीज ऑफ अँटोनियो ग्रॅम्शी अँड B.R. आंबेडकर. आणि याच्यामध्ये जगभरातले, भारतातले पण आणि मग उर्वरित जगामधले जे ग्रामशी आणि आंबेडकरांचे जे अभ्यासक आहेत त्यांनी या दोघांच्या विचारांचं परीक्षण केलं आणि हे एक पुस्तक 2 वर्षांपूर्वी हे सिद्ध झालं. या पुस्तकामध्ये जे लेख आहेत त्याच्यामध्ये अनेकांचे लेख आहेत. एक लेख हा राज्यशास्त्राचे एक अभ्यासक गोपाळ गुरु यांचा एक लेख आहे आणि त्यांनी सुरुवातीलाच असं मांडलं की आंबेडकरांचा अभ्यास हा इतरांच्या परिप्रेक्षामध्ये, इतरांच्या तुलनेमध्ये, इतर अभ्यासक जे आहेत ग्रामशीसारखे अशांच्या तुलनेत करण्यामध्ये नेमकं काय साधलं जाणार आहे. तर ते असं म्हणतात की एक जी संकुचित प्रतिमा जी तयार होत असते कुठल्याही विचारवंताची, आणि ते जे आपण एक कुंपण एखाद्या विचारवंताच्या विचाराला किंवा त्याच्या कार्याला किंवा त्याच्या कालातीत ज्या काही जे योगदान असायला पाहिजे असतं ते जे झापवलं जातं त्याच्यावरती आपण मात करू शकतो. आणि असा कंपॅरेटिव्ह स्टडी किंवा अशा प्रकारात विचारांच्या साधर्म्य आणि विचारांमधलं द्वंद्व, विचारांमधला वाद, असा अभ्यास करण्याची परंपरा ही जगभर आहे. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास हा मार्क्ससोबत झाला. त्याला आता 40 वर्ष जवळपास उलटून गेलेली आहेत आणि महाराष्ट्र हीच त्याची भूमी होती जिथे मार्क्स आणि आंबेडकर यांच्या विचारांचा तौलनिक अभ्यास केला गेला आणि त्यांच्या विचारांच्या समन्वयापर्यंत हा अभ्यास हा मांडला गेला. अलीकडच्या काळामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचे जे समकालीन जे विचारवंत आहेत त्यांच्याशी तुलना करून हा अभ्यास केला गेला. आणि मी फक्त एक उदाहरणासाठी नाव घेईल आणि पुढे जाईल कारण आपल्याकडे फार वेळ कमी आहे. की अनिकेत जावरे नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी आंबेडकर आणि फुको नावाचा एक निबंध लिहिला. हा एक छोटासा निबंध आहे पण महत्त्वाचा निबंध आहे, कारण मार्क्स हे बाबासाहेबांचे समकालीन नव्हते, पण अँटोनियो ग्रामशी हे बाबासाहेबांचे समकालीन आहेत. फुको हा नंतरचा आहे, पण 20वं शतक जर आपण बाबासाहेब आंबेडकरांचं शतक असं ढोबळमानाने जर गृहीत धरलं तर ग्रामशी ते फुको ही एक युरोपमधली एक रॅडिकल अशी एक परंपरा आहे, ज्यांनी परंपरेतल्या विचाराला तर आव्हान दिलंच, चॅलेंज त्याला तर त्यांनी आव्हान दिलंच, परंतु जे विचार हे क्रांतिकारी विचार समजले जात होते युरोपमध्ये, जे विचार हे राजकीय परिवर्तनासाठी पूरक समजले जात होते, मार्क्सवादासारखे विचार, त्या विचारांना सुद्धा यांनी
हलवलं, त्यांना सुद्धा आव्हान दिलं. आणि म्हणून समकालीन विचारवंतांशी जी तुलना बाबासाहेबांची आंतरराष्ट्रीय पातळीवरती केली जाते, ती तुलना ही आपण समजून घेणे हे आवश्यक बनतं. यांच्यामध्ये काय साम्य आहे आणि काय दोघांचा एकत्रित अभ्यास होऊ शकतो हे मी ग्रामशी विषयी बोलण्याच्या ओघात बोलणार आहे, स्वतंत्रपणे बोलणार नाही आहे. कारण त्याला एक तर वेळेचं बंधन आहे. मी ग्रामशी आधी बोलेल, मग आंबेडकर वादाविषयी काही बोलेल आणि मग समान दुवे, आणि असं मी बोलू शकत नाही कारण कमी वेळामध्ये आपल्याला हे संपवायचं आहे. त्यामुळे माझा मुख्य भर हा ग्रामशीवरती असेल आणि त्या ओघामध्ये मी काय प्रकारचे दुवे, साम्यता, भेद हे दोघांच्या विचारांमध्ये आहेत किंवा असू शकतात याच्याविषयीचं एक काही भाष्य त्यावरती करेल. थोडंसं मी तुम्हाला ग्रामशीविषयी थोडंसं आधी सांगतो की मी सुरुवातीला म्हणालो की 1891 ग्रामशीचा जन्म झाला, त्याच वर्षी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. हा एक योगायोगाचा भाग आपण सोडून देऊ. ग्रामशी साधारण कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा होता, ज्याच्या वडिलांना तो खूप लहान असताना एक राजकीय कैदी म्हणून तुरुंगवास भोगावा लागला 6 वर्ष. आणि तुम्ही कल्पना करू शकता की एक मुलगा आणि त्याचे वडील तुरुंगामध्ये आहे तर त्याचं बालपण हे कसं जाईल. तसंच बालपण हे ग्रामशीच्या वाट्याला आलं आणि शेवटपर्यंत तो असंच साधारणपणे खडतर असं जीवन जगला. तुम्ही जर कम्युनिस्ट चळवळीमधल्या कार्यकर्त्यांचं जीवन पाहिलं असेल, पूर्वीच्या काळातलं, पूर्वीच्या पिढीचं कोणी, किंवा वाचलं असेल तुम्ही भगतसिंगाविषयी वाचलं असेल, थोडंसं चे गव्हेराविषयी वाचलं असेल, तर त्यांचं जे जीवन होतं एक थरारक अशा प्रकारचं जीवन, व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभं राहणे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यासाठी तयार होणे, अशा प्रकारचं एक जे क्रांतिकारकाचं जीवन असतं तेच अँटोनिओ ग्रामशीच्या वाट्याला आलं. दारिद्र्यामुळे त्याच्या एका आजारपणामध्ये त्याला एक शारीरिक व्यंग पण आलं, ज्यामुळे त्याची उंची कमी राहिली आणि आयुष्यभर तो ते व्यंग घेऊन जगला. तरी देखील तो पुढे गेला. तुमच्या वयाचा असताना, म्हणजे आता जे विद्यार्थी आहेत UGचे या वयाचे असताना त्याने एक स्कॉलरशिप मिळवली आणि तो इटलीमधल्या ट्युरिन या युनिव्हर्सिटीमध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेला. आता हा संदर्भ महत्त्वाचा यासाठी आहे की अँटोनिओ ग्रामशी हा इतर अनेक त्याच्या समकालीनांपेक्षा वेगळा, अनेक अर्थाने वेगळा होता. त्यातले मी फक्त 2 संदर्भ सांगेल वेगळेपणाचे तुमच्यासाठी. एक असा आहे की हा असा एक मार्क्सवादी विचारवंत होता जो बाय ट्रेनिंग लिंग्विस्ट होता. आता मी त्याच्याविषयी भाष्य करणार नाही, पण मी त्याच्याविषयी पुन्हा कदाचित कधीतरी बोलू शकेल की त्याचं काय योगदान हे 20व्या शतकाच्या उत्तर काळामधल्या सामाजिक भाषा विज्ञानाला राहिलेलं आहे. तो लिंग्विस्ट होता, म्हणजे मार्क्स लिंग्विस्ट नव्हता. लेनिन, माओ वगैरे बाबासाहेबांना लिंग्विस्टिक्समधलं त्या अर्थाने ट्रेनिंग नव्हतं, फुल्यांना काय लिंग्विस्टिक्समधलं ट्रेनिंग. हा एक लिंग्विस्टिक्सचा विद्यार्थी होता विद्यापीठामधला. हे त्याचं एक वेगळेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक प्रकारचं वेगळेपण आहे. मी केवळ एक वानगी दाखल एक सांगितलं. दुसरा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्राची विभागणी हे विकसित महाराष्ट्र आणि अविकसित महाराष्ट्र अशी आपण करू शकतो की मराठवाडा आहे, याचं पर कॅपिटा इन्कम उर्वरित महाराष्ट्रातल्या पर कॅपिटापेक्षा निम्म्याहून कमी आहे, उदाहरणासाठी समजून घेण्याचा मुद्दा. किंवा विदर्भ आहे तर हे मागास प्रांत आहेत. तसाच एका दक्षिण इटलीमधल्या एका प्रांतामधून हा अँटोनिओ ग्रामशी हा आलेला होता आणि तो नंतर उत्तरेकडे गेला. हे यासाठी समजून घेतलं पाहिजे की बऱ्याच वेळा आपण युरोप जो आहे त्या युरोपियन देशांना एकसंध समजतो की सगळाच इंग्लंड विकसित आहे, संपूर्ण इटली हा विकसित आहे किंवा होता 20व्या शतकामध्ये, असं नाही आहे. त्यामुळे तो बरंच भोगून तो त्याची विद्यार्थी दशा पूर्ण करण्यासाठी ट्युरिन युनिव्हर्सिटीमध्ये आलेला होता आणि तिथे त्याची सुरुवात ही एक विद्यार्थी कार्यकर्ता अशी झाली. तुम्ही विद्यार्थी कार्यकर्ते पाहिले असतील, तुमच्या आसपास अनेक विद्यार्थी कार्यकर्ते असतात. तसाच हा अँटोनिओ ग्रामशी होता. वय 20-21 वर्षांचा असेल आणि लवकरच त्याने त्या काळामध्ये जो समाजवादी पक्ष होता त्या समाजवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. इटलीमध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन व्हायला अवकाश होता,
म्हणून जे काही सोशलिस्ट पार्टी होती इटलीमध्ये, त्या सोशलिस्ट पार्टीमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि नंतर तो आयुष्यभर, आणखी लवकरच जेव्हा इटालियन कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली तर त्या पक्षाचा तो सदस्य राहिला. घडलं असं इटलीमध्ये की जेव्हा त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली इटलीमध्ये, त्याच्या दुसऱ्याच वर्षी मुसोलिनीने इटलीचा ताबा घेतला. सैन्य दलाच्या आणि अशा विशिष्ट अशा मार्गाने त्याने इटलीचा ताबा घेतला. आणि मग जेव्हा एखाद्या देशामध्ये अशा प्रकारची हुकुमशाही येते तेव्हा व्यवस्थेच्या विरोधात जे उभे असतात लोक, त्यांची आधी धरपकड होते आणि लवकरच अँटोनिओ ग्राम्शीला जेलमध्ये, तुरुंगामध्ये डांबण्यात आलं आणि त्याच्या आयुष्याची जी शेवटची 11 वर्ष आहेत ती 11 वर्ष त्याने तुरुंगामध्ये घालवली. 8 वर्ष तो प्रत्यक्ष तुरुंगामध्ये होता आणि नंतरचे 3 वर्ष तो नजरकैदेमध्ये होता. आणि तुरुंगामध्येच त्याचा, म्हणजे त्या नजरकैदेमध्ये म्हणजे एक प्रकारच्या तुरुंगामध्येच असतानाच त्याचा अंत झाला, त्याचं निधन झालं. ते निधन हे अत्यंत क्लेशदायक आहे. त्याचं जर वर्णन तुम्ही ऐकलं तर तुमच्या अंगावरती शहारे येतील अशा प्रकारचा मृत्यू हा अँटोनिओ ग्राम्शीने स्वतःहून स्वीकारलेला होता. त्याच्याही तपशिलामध्ये आपण आता जाणार नाही, आपण पुढे जाऊ. अँटोनिओ ग्राम्शीचं योगदान काय आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती, तर 2 प्रकारचं योगदान आहे. एक जे योगदान आहे ते अकॅडमिक्सला आहे, म्हणजे जे आपण शिक्षण घेतो आहोत, ज्या विद्याशाखा आहेत वेगवेगळ्या, या विद्याशाखांवरती, जवळपास सर्व विद्याशाखांवरती, अगदी सायन्स आणि टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात, विज्ञान आणि तंत्रज्ञान, तिथपर्यंतचा विचार हा आता ग्राम्शियन पॉईंट ऑफ व्ह्यूने, ग्राम्शियन दृष्टिकोनातून होतो आहे. मी केवळ काही नावं घेईल की तुम्ही ही नावं कदाचित ऐकली असतील विद्यार्थ्यांनी, की आपण ऐकतो की पोस्ट कॉलोनियल थिअरी आपण ऐकतो, फेमिनिझम आपण ऐकतो, पोस्ट स्ट्रक्चरलिझम आपण ऐकतो, पोस्ट मॉडर्निझम आपण ऐकतो, आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज हा एक संपूर्ण डिसिप्लिन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यू मार्क्सिझम, नव मार्क्सवाद, या सगळ्या डिसिप्लिन्सला ग्राम्शीने भरीव अशा प्रकारचं योगदान दिलं. तो जिवंत असताना त्याने यातल्या कोणत्याही डिसिप्लिनविषयी लिहिलं नाही खरं म्हणजे, पण त्यांनी जे म्हणून काही लिहिलं त्याच्या आधारे ह्या डिसिप्लिन्स ह्या उन्नत झाल्या. त्यांच्यामधल्या ज्या मूलभूत धारणा होत्या त्या धारणांना त्या डिसिप्लिनमधल्या अनेक अभ्यासकांनी आव्हान द्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ भारताचा जर इतिहास आणि भारताचं जर राजकारण लक्षात घेतलं तर गेल्या 30 वर्षांपासून अँटोनिओ ग्राम्शीच्या विचारांच्या आधारे भारताच्या अकॅडमिक्समध्ये खूप मोठी खळबळ झालेली आहे. उदाहरणार्थ इतिहास हा एक विषय आहे आणि हिस्ट्रोग्राफी हे एक त्याचं सायन्स आहे की इतिहास लेखनशास्त्र. हे इतिहास लेखनशास्त्र काही पारंपरिक धारणांवरती आधारलेलं होतं की आपण नेहरू गांधींचा इतिहास, ब्रिटिशांच्या विरोधातला इतिहास, राष्ट्रीय चळवळीचा इतिहास याला मुख्य प्रवाही इतिहास म्हणून समजून घेत होतो किंवा आजही समजून घेतो. तर याच्यामध्ये जवळजवळ 35-30 वर्षांपूर्वी एक हस्तक्षेप झाला आणि सबॉल्टर्न हिस्ट्रोग्राफी नावाचा एक नवा इतिहास लेखनाचा प्रवाह हा दक्षिण भारतामधनं, विशेषतः भारतामधनं उदयाला आला. याचे जे सुरुवातीचे जे प्रवर्तक होते त्याच्यामध्ये रणजित गुहा होते आणि रामचंद्र गुहा होते, विशेषतः रणजित गुहा होते. आणि त्यांनी ग्राम्शीच्या काही सूत्रांच्या आधारे आधुनिक भारताच्या इतिहासाचं पुनर्लेखन सुरू केलं. हे भारतामध्ये एक खूप मोठा सकस असा एक इतिहास लेखनाचा प्रवाह आला. त्याचा एक संदर्भ हा थेट ग्राम्शीकडे आपल्याला घेऊन जातो. दुसरं एक असं घडलं की आपल्याकडे समकालीन राजकारणावरती जे भाष्य केलं जातं ते भाष्य जे राज्यशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी अभ्यासत असतात, ह्या भाष्यामध्ये ग्राम्शीचा खूप मोठा प्रभाव राहिला. आणि हा प्रभाव हा एका बाजूला भारतामध्ये, बंगालमध्ये जे लोक राजकारणाची चिकित्सा करत होते त्या बंगाली राज्यशास्त्रज्ञांवरती ग्राम्शीचा प्रभाव राहिला, आणि दुसऱ्या बाजूला इकडून युरोपमध्ये स्थिर झालेले पण भारतीय राजकारणावरती जे लिहित होते त्यांच्यावरती पण प्रभाव राहिला. आणि भारतीय राजकारणाचं एक वेगळं दर्शन देण्याचा प्रयत्न यांनी केला. मी तुम्हाला 2 नावं फक्त सांगेल, तुम्ही नावं लक्षात ठेवा आणि नंतर त्यांची माहिती तुम्ही घ्या. एक आहेत पार्थ चटर्जी आणि दुसरे आहेत सुदीप्त कविराज. या दोघांनी, आणि असे आणखी अनेक नावं घेता येतील,
यांनी भारताच्या राजकारणाविषयीचं जे भाष्य केलं त्याचा एक मूलाधार हा ग्रामशी होता. खरं तर अनेक विचारवंत होते की जे पॉलिटिकल सायन्स या डिसिप्लिन मध्ये प्रभावी राहिलेले होते, पण ग्रामशीला घेऊन एक ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न झाला. आपल्याकडे मी क्विकली एक संदर्भ म्हणून सांगेल की बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये उमेश बगाडे म्हणून इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांनी पण इतिहास लेखनामध्ये ग्रामशीच्या आधारे विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, 19व्या शतकातला जो इतिहास आहे, त्या इतिहासाचा एका अर्थाने पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आधार हा पुन्हा ग्रामशी होता. आता ग्रामशीने नेमकं काय केलं तर एका वाक्यात जर ग्रामशीचं योगदान सांगायचं असेल तर थोडंसं समजून घेण्यासाठी अवघड असेल, पण मी आधी वाक्य तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही त्याच्यावरती थोडा विचार करा, कारण मी पुन्हा त्याच्यावर फार स्पष्टीकरण पण नाही देऊ शकणार. तर मार्क्समध्ये जो आर्थिक नियतीवाद होता, या आर्थिक नियतीवादापासून मार्क्सवादाला सोडवण्याचं काम हे ग्रामशीने केलं. आर्थिक नियतीवाद म्हणजे मार्क्सच्या संपूर्ण विचारांचा पाया हा अर्थवाद होता आणि मग या अर्थवादाला मार्क्स नंतरचे जे मार्क्सवादी होते, विशेषतः रशियामधले जे मार्क्सवादी होते, त्यांनी याला एवढं घट्टपणे आवळून धरलेलं होतं की त्याच्यामधनं मार्क्सवादाचं मोठं नुकसान व्हायला सुरुवात झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट चळवळीमध्ये मोठी पडझड व्हायला सुरुवात झाली आणि मग तिथे सावधगिरीचा इशारा देण्याचं काम हे ग्रामशीने केलं आणि त्याने जे योगदान दिलं नंतर त्याच्या पातळीवरती लिखाण करून, त्याच्यामधनं एक असं म्हटलं जातं की मार्क्सवादाच्या मर्यादांवरती ग्रामशीने बोट ठेवलं, त्या मर्यादा ग्रामशीने दाखवून दिल्या आणि दुसऱ्या बाजूला त्याने मार्क्सवादाचा विकास घडवून आणला. कोणत्याही विचार प्रणालीचा विकास कसा घडवून येतो? तो आंतरिक संघर्षामधून घडून येतो. बाहेरचे लोक जे हल्ले करतात त्याच्यामधून विकास होत नाही तत्वप्रणालीचा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आंबेडकरांचे विरोधक जे हल्ले करतात त्याच्यामधनं आंबेडकरवादाचा विकास होणार नाही. पण आतून जर आपण आंबेडकरवादाची चिकित्सा केली, काही मर्यादांची चर्चा केली, काही उणिवांची चर्चा केली आणि जर उन्नत अशा प्रकारचा विचार पुढे नेण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यामधून आंबेडकरवादाचा विकास होतो. अशी मांडणी रावसाहेब कसब्यांपासून ते रमेश कांबळे, जे मुंबई विद्यापीठामध्ये सोशॉलॉजीचे प्रोफेसर, असे अनेक लोकांनी अशा प्रकारची मांडणी केलेली आहे की आंबेडकरवादाचा विकास हा आंतरिक चिकित्सेमधून तो विकास होणार आहे आणि असाच विकास हा जगभर मार्क्सवादाचा झालेला आहे. मार्क्सवादावरती भांडवलवाद्यांनी खूप मोठे हल्ले केले, त्याच्यामधनं मार्क्सवादाचा विकास झाला नाही. पण जे हल्ले मार्क्सवादावरती आंतरिक हल्ले होते, मार्क्सवाद्यांनी केलेले हल्ले होते, त्यांच्या अनुयायांनी केलेले हल्ले होते, म्हणजे त्या चिकित्सा होती, हल्ले म्हणजे चिकित्सा जी होती, त्याच्यामधनं मार्क्सवादाचा विकास झाला. असंच काहीसं हे स्त्रीवादाच्या बाबतीत घडलेलं आहे. स्त्रीवाद ही एकसंध अशा प्रकारची विचार प्रणाली नाही. समग्र जगामधल्या स्त्रीवाद्यांनी एकच विचार मांडला स्त्रीमुक्तीचा, असं घडलेलं नाही. तुम्ही स्त्रीवादाविषयीचा डिबेट वाचण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये अनेक अंडरकरंट्स आहेत, खूप आंतरविरोध आहेत, खूप एकमेकांवरती आक्षेप घेणाऱ्या परंपरा आहेत, पण ढोबळमानाने आपण त्याला स्त्रीवाद म्हणतो. आणि हे आंतरिक जे संघर्ष होते त्या संघर्षांमुळे स्त्रीवादामध्ये एक प्रकारची लोकशाही टिकून राहिली आणि स्त्रीवादाचा विकास झाला. आंबेडकरवादामध्ये पण असंच आहे. तुम्ही आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना भेटा, ते कार्यकर्ते तुम्हाला नेहमी वेगळं दर्शन सांगण्याचा प्रयत्न करतात की हे नाही आहे आंबेडकरवाद म्हणजे हे आहे, ते म्हणतात ते चुकीचं आहे, विपश्यना नाही आहे, धम्म आहे, धम्म नाही आहे, राज्यघटना आहे, राज्यघटना नाही आहे, क्रांती आहे, शेतकऱ्यांचा आहे, कामगारांचा, असे खूप लोक तुम्हाला सांगतील. तर ही जी घुसळण सुरू असते याच्यामधनं एक प्रकारची आंतरिक लोकशाही टिकून राहते आणि त्याच्यामधून तत्वज्ञानाचा, विचारांचा विकास होतो. ग्रामशीच्या संदर्भामध्ये हे लक्षात ठेवावं लागेल की त्यांनी काही प्रकारच्या आंतरिक विकासाच्या वाटा ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती खुला केल्या. आता ह्या वाटा समजून घेण्यासाठी एवढ्या सोप्या नाही आहेत, कारण ग्रामशीचं बरंचसे जे लेखन आहे ते त्याने तुरुंगामध्ये केलेलं लेखन, आणि तो तुरुंगामध्ये जेव्हा होता तेव्हा ते काही साधा तुरुंग नव्हता, तो मुसोलिनीचा तुरुंग होता, फॅसिस्ट पक्षाचा तुरुंग होता. त्यामुळे त्याचं लेखन हे स्पष्ट अशा भाषेमध्ये लिहिता येत नव्हतं.
म्हणून त्याने सांकेतिक भाषेमध्ये त्याची टिपणं लिहून ठेवली आणि ही टिपणं जी होती ही तुरुंगाच्या बाहेर ती स्मगल केली जात, ती बाहेर चोरून नेली जात, ती इटलीमध्ये सुद्धा त्यांनी ठेवली नाही त्यांच्या साथीदारांनी, तर ती रशियामध्ये पाठवली. मग ती उशिरा इटलीमध्ये आली आणि ग्रामशीच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी ते इटालियन भाषेमध्ये प्रकाशित झाले. त्यामुळे तोपर्यंत ग्रामशी फारसा युरोपला माहिती नव्हता. मग जे लोक इटालियन भाषा समजून घेत होते त्यांच्यासाठी ग्रामशी थोडासा उपलब्ध झाला. मग इंग्रजीमध्ये इटालियन भाषेमधनं जेव्हा अनुवाद झाला तेव्हा काही इंग्रजीमधनं तो जगासाठी कळाला. पण अजूनही मराठीसारख्या भाषेमध्ये ग्रामशीवरती काहीही साधनं महत्त्वाची अशा प्रकारची सुसंगत अशा प्रकारचं पुस्तक किंवा लेखन हे उपलब्ध नाही. पण जगामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये ग्रामशीचा अनुवाद उत्तरोत्तर होत गेला. आता एक मुद्दा पुन्हा ग्रामशीचा आवश्यक बनतो की आपण कोणताही विचारवंत जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्याला त्या विचारवंताचा जो परिवेश आहे, जे एन्व्हायरमेंट आहे, जे पर्यावरण आहे त्याचं ते समजून घ्यावं लागेल. म्हणून मी क्विकली काही गोष्टी सांगतो की जेव्हा ग्रामशी हा त्याचं तुमच्या विद्यार्थी वयामध्ये असताना काय घडलं तर पहिलं महायुद्ध हे सुरू झालेलं होतं आणि त्या युद्धाने संपूर्ण युरोपला ग्रासलेलं होतं. दुसऱ्या बाजूला रशियामध्ये एक प्रकारची राज्यक्रांती झालेली होती, एक प्रकारची रिव्होल्युशन झालेली होती आणि त्याचा प्रभाव हा संपूर्ण युरोपवरती तयार झालेला होता. आणि लगोलग जी गोष्ट घडली ती म्हणजे की इटलीमध्ये मुसोलिनीचा उदय झाला, एक हुकुमशाह म्हणूनचा उदय आहे. अशा प्रकारची हुकुमशाही जी जगाने यापूर्वी कधीही पाहिलेली नव्हती. हुकुमशाहीचा इतिहास जगाला खूप मोठा आहे, पण फॅसिझमच्या माध्यमातली जी हुकुमशाही होती ती आधुनिक काळामधली हुकुमशाही होती. त्या हुकुमशाहीला जनतेची मान्यता होती, लोकशाहीचाही आधार होता सुरुवातीला आणि अतिशय वेगळी तंत्र समाजावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याची ही इटालियन फॅसिस्ट पक्षाने शोधून हुडकून काढलेली होती. त्यामुळे ती अभूतपूर्व अशा स्वरूपाची हुकुमशाही होती आणि तोही ग्रामशीच्या जीवनाला एक मोठा संदर्भ होता. आणि यासोबत आणखी एक व्यापक संदर्भ जो होता तो त्या काळामध्ये जे एकूणच वसाहतीकरणाची प्रक्रिया जगभर सुरू होती त्याही वसाहतीकरणाचा संदर्भ हा ग्रामशीच्या जीवनाला होता. आता यातल्या अनेक गोष्टी ह्या मार्क्सच्या काळामध्ये झालेल्या नव्हत्या. मार्क्सने फॅसिस्ट राजवट पाहिलेली नव्हती. असं घडलं नाही की मार्क्सने फॅसिस्ट राजवटीचं सुतोवाच पण फारसं केलेलं नव्हतं. तो एवढंच म्हणाला होता की भांडवलशाहीमध्ये अरिष्ट येतील आणि म्हणजे संकट येतील. भांडवलशाहीमध्ये संकट येणे ही गोष्ट ही साधारण गोष्ट आहे, कारण ती संकटांनी ग्रस्तच आहे. तुम्ही जर दारिद्र्य आणि शोषण, उपासमार ही जर आपल्या आसपास पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ते भांडवलशाहीची उपज आहे. आणि ती भांडवलशाहीची जर उपज असेल तर अर्थातच ही भांडवलशाही नावाची जी व्यवस्था आहे ही विशिष्ट अशा संकटामधली व्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येतं. तर भांडवलशाहीमध्ये अशी संकट ही भांडवलशाहीचा अपरिहार्य भाग म्हणून अस्तित्वात येतात. तरी देखील भांडवलशाहीमध्ये काही असे डीप अशा प्रकारचे क्रायसिस, खोलवरचे असे अरिष्ट तयार होतात आणि भांडवलशाही या अरिष्टांवरती मात सुद्धा करत असते. मार्क्स आणि एंगल्सने त्यांच्या अगदी सुरुवातीच्या लेखनामध्ये याविषयी लिहिलेलं होतं की भांडवलशाहीमध्ये अरिष्ट कसं तयार होतं आणि त्या अरिष्टावरती मात करण्याची अंगभूत अशा प्रकारची रचना ही भांडवलशाहीमध्ये ते मुळातच कशी असते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेव्हा एखादा रोगचा प्रवेश होतो तेव्हा आपलं शरीर त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असतं. ती यंत्रणा शरीरामध्ये मुळातच असते. तशा प्रकारे भांडवलशाहीमध्ये आंतरिक अशी एक रचना आहे की जी त्या क्रायसिसचं व्यवस्थापन करेल. आणि मार्क्सने असं एक प्रकारचं प्रेडिक्शन, एक भविष्य ज्याला म्हणता येईल वाणी अशी केलेली होती की अशा क्रायसिसच्या काळामध्ये कामगार वर्गाने उठाव केला पाहिजे. कारण जिथे जेव्हा भांडवलशाही कमकुवत आहे तेव्हा कामगार वर्ग हा भांडवलशाहीवरती हल्ला करेल आणि तो क्रांती घडवून आणेल. आता याचा संदर्भ हा ग्रामशीशी असा आहे की ग्रामशीने असं पाहिलं की 1930चा जो क्रायसिस होता भांडवलशाहीमधला हा एक मोठा क्रायसिस होता.
हा इतका मोठा क्रायसिस होता की या क्रायसिसने संपूर्ण जो युरोप आहे त्या युरोपला हादरवलेलं होतं आणि युरोपच नाही तर त्याचा परिणाम हा जगातल्या इतर देखील वसाहतींवरती झालेला होता. आणि अशा वेळी मात्र युरोपियन जो कामगार आहे, विशेषतः इटलीमधला जो कामगार ज्याला ग्रामशी जवळून पाहत होता, तो मात्र क्रांतीसाठी तयार नव्हता. आणि हे जे वास्तव ग्रामशीने पाहिलं तेव्हा त्याने मार्क्सवादामधल्या अनेक मूलभूत धारणांचा पुनर्विचार करायला सुरुवात केली. आणि इथे जेव्हा तो मार्क्सवादाचा पुनर्विचार करतो तिथे आपल्याला ग्रॅमशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काही प्रकारची समानता दिसायला सुरुवात होते. कारण बाबासाहेब आंबेडकरांवरती एका बाजूला मार्क्सचा प्रभाव आहे, कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव आहे, दुसऱ्या बाजूला मार्क्सवादाशी त्यांचा झगडा आहे, मार्क्सवादाशी त्यांचे मतभेद आहेत, कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यपद्धतीशी त्यांचे मतभेद आहेत. आणि मग एका बाजूला ग्रामशीचे मार्क्सशी असलेले मतभेद आणि इतर कम्युनिस्ट पक्ष, जे रशियामध्ये फक्त कम्युनिस्ट पक्ष होता तेव्हा, चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना व्हायची होती, तर रशियन कम्युनिस्ट पक्षाशी ग्रामशीचे असलेले मतभेद आणि बाबासाहेबांचे मार्क्सवादाशी असलेले मतभेद आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी असलेले मतभेद हे आपल्यासाठी अभ्यासनाचा एक मुद्दा ठरतो. ग्रामशीने काय केलं तर ग्रामशी हा विशिष्ट अशा त्याच्या योगदानासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना मी केवळ तुम्हाला सांगेल, ज्याचा तुम्ही नंतर विचार करा, तर मी सगळ्या संकल्पनांवरती बोलू शकणार नाही. एक जी संकल्पना ज्यासाठी ग्रामशी हा जगभर जाणला जातो, म्हणजे ग्रामशी हा ओळखला जातो, ती संकल्पना आहे प्रभुत्वाची संकल्पना. प्रभुत्व, त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं हेजेमोनी, एक प्रकारची प्रभुत्वाची रचना ज्यासाठी ग्रामशी हा जगामध्ये ओळखला जातो. आणि ह्या प्रभुत्वाच्या संकल्पनेसोबत ग्रामशीने इतर अनेक संकल्पना मांडल्या. मी त्याचा फक्त उल्लेख करेन. एक संकल्पना जी ग्रामशीने नवा आशय दिला त्या संकल्पनेला, खरं ती ग्रामशीने मांडलेली नव्हती, ती प्लेटोपासनं जी मांडण्यात आलेली होती, पण ग्रामशीने त्याच्यामध्ये नवा आशय भरला. ती संकल्पना आहे सिव्हिल सोसायटी. आपण ही संकल्पना व्याख्यानांमध्ये वगैरे ऐकत असतो, पण सिव्हिल सोसायटी विषयीचं एक नवं चिंतन हे ग्रामशीने सादर केलं. तिसरी एक संकल्पना ज्याच्यामध्ये ग्रामशीने भरीव अशा प्रकारचं योगदान दिलं ती आहे आयडिओलॉजी. ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. असं म्हटलं जातं की 20व्या शतकामध्ये ज्या काही संकल्पना ह्या महत्त्वाच्या मानल्या गेल्या, ज्यांचा प्रभाव हा सामाजिक विज्ञानांवर राहिला, त्यामध्ये आयडिओलॉजी ही संकल्पना आहे. चौथी एक संकल्पना ग्रामशीने दिली किंवा नवा आशय दिला त्या संकल्पनेला घेऊन, ती आहे प्रॅक्सिस नावाची एक संकल्पना. आणि पुढे आपण येऊ दोन संकल्पनांकडे की ज्या आवश्यक आहेत ग्रामशी समजून घेत असताना. एक जी आहे ती आहे पॉलिटिकल पार्टीची संकल्पना. हे तुम्हाला थोडासा डिबेट हा किचकट राहू शकतो समजून घेण्यासाठी, पण पॉलिटिकल पार्टी कशी असावी याविषयीचं चिंतन जगभर झालेलं आहे. तुम्ही बघा की आपल्याकडे सुद्धा राजकीय पक्ष आहेत, वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, पण एक रिव्होल्युशनरी पॉलिटिकल पार्टी काय असते याच्याविषयीचं चिंतन हे ग्रामशीने केलं. आणि हे त्याचं चिंतन हे लेनिनच्या चिंतनापेक्षा वेगळं आहे, कारण रशियामध्ये कम्युनिस्ट पार्टी ही यापूर्वीच स्थापन झालेली होती. आणि ग्रामशी याने काही काळ हा रशियामध्ये या इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य म्हणून तो काही आंतरराष्ट्रीय कम्युनिस्टांचं जे संघटन होतं त्या संघटनेच्या मीटिंगसाठी ग्रामशी हा रशियामध्ये गेला होता आणि तो जवळपास 2 वर्ष तो रशियामध्ये राहिला. ग्रामशी रशियामध्ये असताना लेनिन जिवंत होता, लेनिनचा मृत्यू झाला आणि स्टॅलिनने रशियाचा ताबा घेतला. तर हे जे ट्रान्झिशन आहे रशियामधलं की लेनिनकडनं रशियाच्या कम्युनिस्ट पक्षाचं संक्रमण हे स्टॅलिनकडे जाणे आणि स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाची एक वेगळ्या प्रकारची हुकुमशाही ही रशियामध्ये निर्माण होणे हे ग्रामशीने पाहिलेलं होतं. त्यामुळे तो जेव्हा इटलीमध्ये परत आला किंवा तो जेव्हा प्रिझन नोटबुक्स लिहित होता, म्हणजे तुरुंगामध्ये त्याच्या नोंदी लिहित होता, त्याच्यामध्ये त्यांनी मोठी नोंद ही पॉलिटिकल पार्टीविषयी केलेली आहे. एक त्याची महत्त्वाची नोंद ही इंटलेक्च्युअल विषयी आहे. इंटलेक्च्युअल म्हणजे बुद्धिजीवी. आणि शेवटची नोंद म्हणजे मी जी यादी तुमच्यासाठी तयार केली होती सांगण्यासाठी, त्याच्यामधली शेवटची नोंद जी आहे
ती युद्धाविषयी आहे. आता युद्ध म्हणजे काय की जेव्हा पॉलिटिकल एक स्ट्रगल तयार होतो, राजकीय संघर्ष तयार होतो समाजामध्ये, मोठा म्हणजे देशव्यापी असा राष्ट्रीय संघर्ष तयार होतो दोन मोठ्या अशा राजकीय शक्तींमध्ये, तेव्हा शोषितांचा जो वर्ग असेल, कामगारांचा जो वर्ग असेल, तो कोणत्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज त्याने आखायला पाहिजे यशासाठी, क्रांतीसाठी, ह्याच्याविषयीचं चिंतन हे कम्युनिस्ट पक्षामध्ये झालेलं होतं. ते स्वतः मार्क्सने केलेलं होतं. तुम्ही मार्क्सचं जर पुस्तकं वाचली तर तुम्हाला दिसेल की सगळं लेखन हे क्रांतीसाठी आहे आणि मग त्याच्या स्ट्रॅटेजीची चर्चा आहे. लेनिनने पण त्याची चर्चा केलेली होती. लेनिनने एक टेक्स्ट लिहिलेलं आहे, त्याचं शीर्षक आहे, इंग्लिश शीर्षक आहे, व्हॉट इज टू बी डन, आपण काय केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये लेनिन या स्ट्रॅटेजीजची चर्चा करतो. असे पुस्तकं सर्वांनाच लिहावी लागतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी पुस्तकं लिहिली का, तर लिहिलेली आहेत. मी तुम्हाला एका पुस्तकाचा फक्त उल्लेख करेन की जे तुम्ही जरूर वाचावं. हे पुस्तक भाषण आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर 1 वर्षाने लिहिलं. एक चाचपणी करण्यासाठी त्यांनी एक मीटिंग आयोजित केली की धर्मांतराचं काय होऊ शकतं पुढे, म्हणून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची एक मीटिंग आयोजित केली आणि त्याच्यामध्ये एक भाषण दिलं. हे भाषण हे एक ऐतिहासिक भाषण आहे आणि दुर्लक्षितही भाषण आहे. त्याचं शीर्षक आहे मुक्ती कौन पथे. एक छोटंसं भाषण आहे. तुम्ही जरूर जेव्हा लायब्ररी सुरू होईल 2 दिवसांनी तेव्हा ते, किंवा इंटरनेटवरून तुम्ही नंतरही काढू शकता, ते काढा आणि ते वाचून बघा की जो मनुष्य म्हणजे ग्रॅम्शीसारखा, बाबासाहेबांसारखा नेता, ज्याला समूहाचं नेतृत्व करायचं आहे आणि समाजामध्ये मूलभूत बदल घडवून आणायचे आहेत, त्याला, त्याच्या कार्यकर्त्यांना, त्याच्या संघटनेला विशिष्ट अशा प्रकारची व्यूहनीती, विचार यांची रसद पुरवावी लागते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर वेळोवेळी केलेली आहे. हे एक मी फक्त उदाहरण म्हणून तुमच्यासमोर ठेवलं. लेनिनने व्हॉट इज टू बी डन हे टेक्स्ट लिहिलं आणि ग्रामशीने ज्या नोट्स लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याने 2 संकल्पना वापरल्या. एक जी संकल्पना वापरली ती आहे वॉर ऑफ पोझिशन. तो असं म्हणाला की क्रांतीचा एक भाग आहे की तुम्हाला स्थितीयुद्ध करावं लागेल. आणि दुसरी जी संकल्पना वापरली ग्रामशीने ती आहे वॉर ऑफ मोबिलिटी, म्हणजे गतियुद्ध. स्थितीयुद्ध आणि गतियुद्ध असे 2 प्रकारचे युद्ध हे तुम्हाला समाजाच्या परिवर्तनासाठी घडवून आणावे लागतील. आता मी ज्या ह्या तुम्हाला 7-8 संकल्पना सांगितल्या, ज्या ग्रामशीच्या विचारांमध्ये मध्यवर्तित्व ठेवून आहेत, म्हणजे महत्त्वाच्या आहेत ह्या संकल्पना. मी याची पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. आपण सुरुवात करू प्रभुत्वाच्या संकल्पनेपासून. प्रभुत्व आहे, नंतर नागरी समाज आहे, सिव्हिल सोसायटी आहे, नंतर इंटलेक्च्युअल आहे म्हणजे बुद्धिजीवी आहे, नंतर प्रॅक्सिस आहे. प्रॅक्सिस म्हणजे की विशिष्ट अशा विचारांनी भारलेली कृती. आपण पाहतो समाजामध्ये की लोक कृती करतात, त्याच्यामध्ये विचारांचा अभाव असतो. आणि जेव्हा विचार करतात बरेच जण, त्या विचारांच्या सोबत कृती नसते. याच्याविषयीचं एक प्राथमिक चिंतन मार्क्सनेच सादर केलेलं होतं. पण त्याला पुढे जाऊन, त्याला पुढे नेऊन आणि त्याच्यापासून पुन्हा एक प्रकारचं डिपार्चर घेऊन ग्रामशीने प्रॅक्सिस ही एक संकल्पना मांडली. त्यानंतर आपण एक अशी चर्चा केली की ग्रामशी हा वॉर ऑफ पोझिशन आणि वॉर ऑफ मोबिलिटी विषयी बोलतो. अशा काही एक प्रमुख संकल्पना ह्या ग्रामशीच्या विचारांमध्ये आहेत. आता ह्या मी जेव्हा ग्रामशी वाचायला सुरुवात केली आणि नंतर याही दृष्टिकोनातून बघायला लागलो की काय असा विचार करता येऊ शकतो, तेव्हा मला असं दिसलं की ह्या जर संकल्पना आपण बघितल्या तर ग्रामशी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये कमालीचं साम्य अनेक ठिकाणी आपल्याला आढळतं. उदाहरणार्थ असं की बाबासाहेब आंबेडकरांचं मार्क्सवादासोबत एक मतभेद काय होता? मतभेद असा होता की बाबासाहेबांचा आक्षेप मार्क्सवादावरती हा होता की मार्क्स वादामध्ये अर्थकारण जे आहे, अर्थवाद जो आहे, तो अर्थवाद हा पायाभूत आहे मार्क्सवादाला. अर्थव्यवस्था जी आहे ती इतर सर्व व्यवस्थांचं संचलन करते, त्या सर्व व्यवस्थांवरती नियंत्रण राखून असते. सर्व व्यवस्था ह्या अर्थव्यवस्थेला अनुरूप अशा तयार होतात. हे कुटुंब, शिक्षण, भाषा, न्यायालय वगैरे ह्या ज्या सगळ्या ज्या सब सिस्टम्स असतात, समाजातल्या उपव्यवस्था असतात, आपले विचार,
आपली जाणीव, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे शिक्षण घेता वर्गखोल्यांमधून, हे सुद्धा साधारणपणे ज्या प्रकारची अर्थव्यवस्था असते त्याला पूरक अशा प्रकारचं शिक्षण आपण घेत असतो, अशी एक मांडणी ही मार्क्सने केलेली होती. आणि या मांडणीला धरून संपूर्ण मार्क्सवादी विचार आहे. ग्रामशीच्या असं लक्षात आलं आणि बाबासाहेबांच्या पण हे लक्षात आलं की केवळ अर्थकारण हे काही समाजाच्या नियंत्या अशा शक्ती बनत नाहीत, तर अर्थकारणाव्यतिरिक्त एक संस्कृतीचं राजकारण आहे, धर्माचं राजकारण आहे आणि सांस्कृतिक अशा प्रकारच्या अनेक प्रक्रियांचं राजकारण आहे, जे अर्थव्यवस्थेशी सोबत असतं पण अर्थव्यवस्थेच्या पासून इंडिपेंडंट सुद्धा असतं, अर्थव्यवस्थेच्या परोक्ष तिच्यापासून स्वायत्तता राखून सुद्धा हे राजकारण सुरू असतं. हे ग्रामशी यासाठी मांडू शकला की त्याने पाहिलं की 1930च्या आसपास जेव्हा आपण त्याला महामंदी असं म्हणतो युरोपमधली, त्या महामंदीच्या काळामध्ये इटालियन कामगार हा क्रांतीसाठी तयार नव्हता. मग ग्रामशी पुढे प्रश्न पडला की जर एवढ्या मोठा कठीण आणि दुर्धर प्रसंग कामगारांवरती आलेला होता युरोपमधल्या, तरी देखील कामगार हे क्रांती का करत नव्हते. आणि मग तिथे ग्रामशीच्या असं लक्षात आलं की केवळ आर्थिक शोषण हे क्रांतीसाठी पुरेशी कंडिशन नाही आहे, पुरेशी परिस्थिती नाही आहे, पुरेशी पूर्वअट नाही आहे. तर क्रांती जर करायची असेल तर शोषण जरी असलं तरी त्या शोषणाविषयीची विशिष्ट अशी जाणीव कामगारांमध्ये नसेल तर ते क्रांती करू शकत नाही. आणि म्हणून ग्रामशीने दोन संकल्पनांचा सुतोवाच केलं, म्हणजे वेगळ्या अर्थाने सुतोवाच केलं. एक जे आहे ते प्रभुत्वाची संकल्पना आहे आणि दुसरी जी आहे ती विचार प्रणाली ही संकल्पना आहे. आणि मग त्याने असं मांडलं की भांडवलदार वर्ग हा केवळ अर्थव्यवस्थेवरती नियंत्रण ठेवत नाही, तो केवळ सैन्यावरती नियंत्रण ठेवत नाही, तर तो विशिष्ट अशा प्रकारचं विचार प्रणालीचंही राजकारण करत असतो. याविषयीची मांडणी ग्रामशीने केली. दुसरं एक त्याने असं मांडलं की शोषितांचा जो वर्ग असतो, तो शोषितांचा वर्ग हा त्यांचं जे समाजामधलं स्थान आहे, शोषित म्हणूनचं स्थान किंवा तळचा घटक म्हणूनचं जे स्थान आहे किंवा त्यांचं जे दुय्यमत्व आहे समाजामधलं, हे दुय्यमत्व तो स्वतःहून स्वीकारत असतो. आणि तो ते स्वतःहून स्वीकारत असल्यामुळे तो त्याचा प्रतिकार करण्यासाठी हा वर्ग हा उभा राहत नाही. आपण पितृसत्तेला पाहतो समाजामध्ये की स्त्रियांनी त्यांचं जे दुय्यमत्व आहे ते स्वतःहून स्वीकारलेलं दुय्यमत्व आहे. स्वतःहून स्वीकारलेलं म्हणजे एकूणच सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा अशा आहेत की ज्या अन्वये स्त्रियांना ह्या प्रकारचं जीवन, दुय्यमत्वाचं जीवन स्वीकारण्यासाठी ट्रेन केलं जातं, प्रशिक्षित केलं जातं लहानपणापासून. आणि मग त्यांना जे जीवन हे मुळात अनैसर्गिक आहे ते जीवन हे नैसर्गिक वाटू लागतं. आणि हे पण एक ग्रामशीने एक मांडलं की विषमता ही अनैसर्गिक आहे पण ती नैसर्गिक भासावी अशा प्रकारे विचारांचं आणि विचार प्रणालीचं राजकारण, संस्कृतीची पेरणी ही समाजामध्ये केली जाते. आणि वस्तुतः अनैसर्गिक असलेलं जे जीवन आहे, विषमतेने युक्त असलेलं जे जीवन आहे, ते आपण नैसर्गिक जीवन म्हणून स्वीकारायला लागतो. याला ग्रामशीने नॅचरलायझेशन असं म्हटलेलं आहे की जे ॲपरंटली अननॅचरल आहे ते आपण नैसर्गिक म्हणून स्वीकारायला लागतो. आणि हेजेमनी प्रभुत्वाच्या संकल्पनेमध्ये हे आलं की प्रभुत्वाच्या संकल्पनेमध्ये प्रत्यक्ष बळाच्या आधारे, म्हणजे हिंसेच्या आधारेच केवळ विषमता आणि समाजामधली दरी आणि समाजामधली जी एक प्रकारची सत्ता विषम, म्हणजे एक पदसोपानता जी असते त्याला म्हणतो आपण की उतरंडीची व्यवस्था जी असते, ही उतरंडीची व्यवस्था ही बळाच्या आधारे ही टिकून राहत नाही. म्हणजे बाईने कुटुंबामध्ये स्वयंपाक करावा, इतर घरातली सगळी कामं करावी, यासाठी तिच्या घरामधला तिचा नवरा हा तिला रोज मारत नसतो. परंतु तिने जर तसं केलं नाही घरातली कामं तर मात्र बळाचा वापर होण्याची शक्यता असते. तो रोज बळाचा वापर करत नाही हे सत्य आहे, परंतु एका सुप्त अवस्थेमध्ये पाशवी शक्ती ही अस्तित्वात आहे, व्हायलन्स हा अस्तित्वात आहे की ज्याचा वापर हा केव्हाही होण्याची शक्यता असते. म्हणून ग्रामशी असं म्हणतो, आता इथे मार्क्सवादापासून डिपार्चर आहे, डिपार्चर म्हणजे मार्क्सवादापासून तो वेगळी एक भूमिका घेतो आहे. तो असं म्हणतो
मार्क्स असं म्हणाला होता की हिंसेच्या आधारेच संपूर्ण व्यवस्था टिकून असते. म्हणून मार्क्सवादी क्रांतीच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये प्रतिहिंसेचा पुरस्कार आहे. तुम्ही नक्षलवादी पाहिले असाल की ते बंदूक घेऊन उभे आहेत. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, या कॅरेबियन देशांमध्ये, चीनमध्ये, सगळीकडे जी क्रांतीची संकल्पना होती त्याच्यामध्ये हिंसेचा वापर हा अध्यारूत आहे. कारण भांडवलदारांकडे सैन्य दल आहेत, त्यांच्याकडे पोलीस आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, जे ते वापरत असतात कामगारांच्या विरोधात. तुम्ही गेल्या महिन्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या कामगारांच्या संदर्भातला एक न्यायालयाचा निकाल आला, तो तुम्ही काळजीपूर्वक वाचला की नाही मला माहिती नाही. काळजीपूर्वक वाचा, त्याच्यावरती तुम्ही चर्चा घेऊ शकता की तो काय निकाल आलेला आहे. तर कामगारांवरती अनन्वित अत्याचार या तिकडे हरियाणामध्ये या मारुती सुझुकी कंपनीच्या एका आंदोलनामध्ये झालेला होता. तर कामगारांच्या विरोधामध्ये पोलीस आणि सैन्य दलं वापरणे हे जगभर घडलेलं आहे. म्हणून कम्युनिस्ट क्रांतीच्या संकल्पनेमध्ये प्रतिहिंसेचा पुरस्कार आहे. ग्रामशी थेट अशी भूमिका घेत नाही. तो असं म्हणतो की सांस्कृतिक पातळीवरती, धार्मिक पातळीवरती, वैचारिक पातळीवरती जे राजकारण केलं जातं त्याचा प्रतिवाद करण्याची एक तयारी ही तुमच्या लढ्याचा भाग असते. आणि म्हणून तिथे ग्रामशीची क्रांतीची संकल्पना अशी आहे की प्रभुत्वाची ही जी रचना आहे ज्याच्यामध्ये संस्कृतीचा एक वापर केलेला असतो आणि संमतीच्या आधारे तुमच्या संमतीसह भांडवलदार वर्ग हा तुमच्यावरती राज्य करत असतो. की आपण ही संमती भांडवलदारांना दिलेली आहे. आपण एक गृहीत धरतो की आर्थिक विषमता ही नैसर्गिक आहे. मला काम मिळालं नाही कारण मी अपात्र आहे, मी दुःखी आहे कारण माझी काहीतरी चूक आहे, मला नोकरी मिळत नाही कारण मी अपात्र आहे, मी सेट उत्तीर्ण नाही, अशा प्रकारची धारणा आपण बाळगतो. आणि आपण आपलं जे अपयश आहे त्याला आपण स्वतःला जबाबदार धरावा लागतो. अशा अनेक गोष्टी समाजामध्ये घडत असतात. याच्या आधारे आपण समजून घेऊ शकतो की आपण जी काही विषमता आहे त्या विषमतेला एक नैसर्गिक रचना म्हणून स्वीकारायला लागतो. ही एक प्रभुत्वाची रचना आहे. आणि ग्रामशीच्या संपूर्ण भिवनीतीमध्ये मांडणी अशी आहे की ह्या प्रभुत्वाची रचनाला आव्हान दिल्याशिवाय, त्यासाठी त्यांनी शब्द वापरला काउंटर हेजेमनी, प्रतिप्रभुत्वाचं राजकारण. हे प्रतिप्रभुत्वाचं राजकारण केल्याशिवाय आपण या समाजाला पुढे नेऊ शकत नाही. आणि इथे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मुद्दा, संदर्भ हा महत्त्वाचा बनतो की बाबासाहेब एक्झॅक्टली हेच करतायत भारतामध्ये. की जे तडपलेले समूह आहेत, स्त्रिया आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, इतर अनेक समूह आहेत, की हे समूह काय आहेत? हे केवळ आर्थिकदृष्ट्या पिडलेले नाही आहेत, केवळ आर्थिकदृष्ट्या शोषलेले नाही आहेत, तर ते सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या सुद्धा पिडलेले होते. ह्या जाणीवेचा अभाव होता की आपण शोषित आहोत. आणि ह्या जाणीवेचा अभाव असल्यामुळे संपूर्ण हयात, तुम्ही फुले आणि बाबासाहेबांचं जर जीवन पाहिलं तर या दोघांची पण संपूर्ण हयात कशामध्ये गेलेली आहे? तर एका सोप्या वाक्यामध्ये जर उत्तर द्यायचं असेल तर लोकांना जागं करण्यामध्ये त्यांची संपूर्ण हयात गेलेली आहे, दोघांची पण. तर ही जी जागृतीचा जो मुद्दा आहे की शोषणाविषयीची एक जाणीव शोषितांमध्ये तयार करणे, आणि ही जर जाणीव तयार करायची असेल तर बाबासाहेब आंबेडकर एका बाजूला प्रबोधनाची मांडणी करतात, ग्रामशी इकडे प्रभुत्वाची रचना मोडण्यासाठी प्रतिप्रभुत्वाच्या संकल्पनेची मांडणी करतात. की इकडे काय आहे की तुम्हाला सांस्कृतिक वर्चस्व भेदायचं आहे भांडवलशाहीमधलं, ते भेदल्याशिवाय तुम्ही परिवर्तनच करू शकत नाही. म्हणून ग्रामशीने इकॉनॉमिक क्लास आणि पॉलिटिकल क्लास याच्यामध्ये भेद केला. की कामगार हा इकॉनॉमिक क्लास असतोच, परंतु तो पॉलिटिकल क्लास असेलच असं नाही. म्हणून तो आर्थिक मागण्यांसाठी भांडवलशाहीच्या विरोधात उभा राहील, पण इकडे मात्र तो देव देवता, नंतर कर्मकांड, अंधश्रद्धा याच्यामध्ये तो लुप्त राहील. आणि एवढा मोठा समूह कामगारांचा हा जर अशा प्रकारच्या अंधश्रद्धांमध्ये जर लुप्त असेल तर तो राजकीय क्रांती करण्यासाठी केवळ अपात्र आहे. म्हणून ग्रामशी असं म्हणतो की क्रांतीची पूर्वशर्त आहे की तुम्हाला काउंटर हेजेमनी ही तयार करावी लागेल. त्या प्रभुत्वाचा निराश करून
तुम्हाला प्रतिप्रभुत्वाच्या राजकारणाच्या दिशेने जावं लागेल. प्रतिप्रभुत्व म्हणजे वर्चस्व स्थापण्यासाठी नाही, पण ही जी प्रभुत्वाची जी रचना आहे ती प्रभुत्वाची रचनेचा निराश करावा लागेल. तर इकडे बाबासाहेब आंबेडकर हे प्रबोधनाचा मुद्दा करतात जो बुद्धापासून येतो, आणि ग्रामशी मार्क्सवादाला मध्ये बदल घडवून आणत अशी मांडणी करतो की प्रभुत्वाची रचना जी सांस्कृतिक प्रभुत्व आहे तिचा निराश केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अशा प्रकारची मांडणी मार्क्सवादामध्ये ग्रामशीच्या पूर्वी कुणी केलेली नव्हती, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. इकडे बाबासाहेब तशाच प्रकारची मांडणी प्रबोधनाला घेऊन करतात. दोघांच्या विचारांमध्ये आणखी एक साम्य असं आहे की दोघेही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये धर्माच्या भूमिकेला कमी लेखत नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळा मार्क्स आणि आंबेडकर यांची चर्चा जी अभिनिवेशाने होते, बऱ्याच वेळा तुम्ही समाजात पाहत असाल, त्याच्यामध्ये असं मांडलं जातं की मार्क्स हा धर्मविरोधी होता आणि बाबासाहेब धर्मविरोधी नव्हते. तर हे दोन्ही विधानं खोटे आहेत, हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत. आणि अशा प्रकारच्या अभिनिवेशातली चर्चा जी आहे ती सुद्धा मिसप्लेस्ड म्हणजे चुकीच्या पद्धतीची चर्चा आहे ना. मार्क्स हा त्या अर्थाने धर्मविरोधी आहे, तो धर्माची चिकित्सा करतो आहे, आणि बाबासाहेब आंबेडकर धर्मविरोधी आहेत. ते धर्म आणि धम्म याच्यामध्ये भेद करतात आणि धम्माच्या अनुषंगाने ते मांडणीची पुढे नेतात. आता ग्रामशी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये साम्य काय आहे की ते प्रतिप्रभुत्वाच्या राजकारणामध्ये धर्म नावाची जी संपूर्ण रचना आहे किंवा संस्कृती नावाची जी रचना आहे तिला पूर्णपणे डिसमिस करत नाहीत, त्याला पूर्णपणे नाकारत नाहीत. हे त्यांच्यामधलं दुसरं एक साम्य आपण लक्षात ठेवलं तर पुढचा एक जो मुद्दा आहे की सिव्हिल सोसायटीविषयी ग्रामशीने मांडणी केली, ज्याच्यामध्ये तो राजकीय समाज आणि नागरी समाज याच्यामध्ये भेद करतो आणि नागरी समाजाच्या मध्ये जे पुन्हा संस्कृतीचं, विचारप्रणालीचं आणि एकूणच जे वैचारिक संपूर्ण जे राजकारण आहे तिला महत्त्व देतो. तिथे सुद्धा सिव्हिल सोसायटीच्या पातळीवर सुद्धा बाबासाहेब आणि अँटोनिओ ग्रामशी यांचं काही साम्य आपल्याला दिसू शकतं. मी याच्याही तपशिलामध्ये जाणार नाही. पुढे आपण जाऊ की बुद्धिजीवी या संकल्पनेची मांडणी ग्रामशीने केलेली आहे. आता साधारणपणे बुद्धिजीवी ही संकल्पना आपण सुद्धा एका अर्थाने समजून घेतो की आपल्या समाजामध्ये बुद्धिजीवी असतात आणि ते बुद्धिजीवी काही विशिष्ट काम करत असतात. त्या अर्थाने ग्रामशी बुद्धिजीवी ही संकल्पना मांडत नाही. म्हणजे ग्रामशीसाठी बुद्धिजीवी म्हणजे नोकरशहा नाही. ग्रामशीसाठी बुद्धिजीवी म्हणजे नोकरी करणारा वगैरे पोट भरू कोणी व्हाईट कॉलर असा प्रकारचा मिडल क्लास नाही. ग्रामशीने बुद्धिजीवीची संकल्पना अशी मांडलेली आहे. तो असं म्हणतो की प्रत्येक समाजामध्ये एक विशिष्ट असा बुद्धिजीवी तयार होत असतो आणि हा बुद्धिजीवी दोन प्रकारचा असतो. एक जो बुद्धिजीवी आहे तो पारंपरिक बुद्धिजीवी आहे आणि दुसरा जो बुद्धिजीवी आहे तो जैविक बुद्धिजीवी आहे. पारंपरिक बुद्धिजीवी हा सुद्धा एक जैविक बुद्धिजीवीच असतो जो प्रस्थापितांची बाजू घेतो, प्रस्थापितांच्या संपूर्ण रचनेमध्ये भाग घेत असतो. आणि ग्रामशी असं म्हणाला की जे इंजिनियर्स आहेत, जे ब्युरोक्रॅट्स आहेत, जे प्रोफेसर्स आहेत, जे असा जो क्लास आहे तो विशिष्ट पद्धतीने भांडवलशाहीला पूरक अशा प्रकारची भूमिका अदा करत असतो. आणि मग सिव्हिल सोसायटीचं फॉर्मेशन कसं होईल, नागरी समाजाची रचना कशी करता येईल, तर त्या रचनेशी जोडलेली संकल्पना ही बुद्धिजीवीची संकल्पना आहे. आणि ग्रामशी असं म्हणतो की ज्या संघटनेला समाजामध्ये मूलभूत परिवर्तन करायचं आहे त्याला बुद्धिजीवींची रचना करावी लागेल. आणि इथे तो पुन्हा मार्क्सवादापासून त्याचं डिपार्चर आहे. ग्रामशी असं म्हणतो की कामगार वर्ग स्वतःच क्रांती करणार नाही. आता हे एक थोडीशी वेगळ्या प्रकारची मांडणी ग्रामशीने केली. तोपर्यंत कम्युनिस्ट पक्षामध्ये धारणा काय की कामगार वर्ग हा क्रांती करेल. ग्रामशीने क्रांतीचं फेल्युअर पाहिलेलं होतं म्हणून तो असं म्हणाला की कामगार वर्ग स्वतः क्रांती करणार नाही, तर त्यांच्या वतीने हा जो कामगार वर्गांचा जो बुद्धिजीवी आहे तो बुद्धिजीवी हे प्रभुत्वाची रचना मोडण्याचं पहिल्यांदा काम करेल. आणि पुन्हा इथे आपल्याला बाबासाहेबांशी काही साम्य दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला माहिती असेल की त्यांनी उच्च शिक्षणावरती खूप भर दिलेला होता. जसं फुल्यांनीच प्राथमिक शिक्षणावरती जास्त भर दिला, बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला पण त्यासोबतच उच्च शिक्षणावरती भर दिला. जेव्हा शैक्षणिक संस्था सुरू करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी महाविद्यालयांना प्राधान्य दिलं. आपण मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज वगैरे हे पाहतो
किती कॉलेजेस उभे राहिली आणि त्या कॉलेजेसची रचना त्यांनी काही वकील आणि ब्युरोक्रॅट्स तयार करण्यासाठी केलेली नव्हती. त्यांनी शिकलेल्या वर्गाकडूनची जी अपेक्षा केलेली आहे त्यांची निबंध आहेत, जी भाषणं आहेत, ती वाचल्यानंतर आपल्याला असं कळतं की ते असं म्हणतात की हा जो नवशिकलेला जो वर्ग असेल, हा वर्ग जो न शिकलेला जो वर्ग आहे, म्हणजे जो एका अर्थाने शोषित आहे, दलित आहे, मागासलेला आहे, प्रोलेटरियन आहे, कामगार आहे, ह्या वर्गाच्या बाजूने त्यांचा प्रतिनिधी म्हणून तो राजकारण करेल. हे बुद्धापासूनची एक मांडणी आहे की त्या बौद्ध कालखंडामध्ये ही भूमिका भिक्खू संघाने अदा केलेली होती. लेनिनने त्याला प्रोफेशनल रिव्होल्युशनरी म्हटलेलं होतं आणि ग्रामशीने त्याला इंटलेक्च्युअल म्हटलेलं होतं. इंटलेक्च्युअल म्हणजे आमच्यासारखे नोकरी करणारे लोक नाही. इंटलेक्च्युअल म्हणजे असे बुद्धिजीवी जे कामगार वर्गाच्या मुक्तीसाठी, म्हणजे शोषित वर्गाच्या मुक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या कंडिशन्स तयार करण्यासाठी काम करते. कामगार वर्ग स्वतः ते करू शकत नाही असं ग्रामशी म्हणतो. आता याच्यावरती वाद होऊ शकतो म्हणजे लोकांनी ग्रामशीला डिसमिसच करून टाकलं या मुद्द्यावरून की हा काही रिव्होल्युशनरी नाही आहे. म्हणजे भारतातले कम्युनिस्ट पक्ष ग्रामशीला फारसं रिव्होल्युशनरी हे स्टेटस अजून पण देत नाहीत. ते अनेक कारणांमुळे देत नाही. त्यातलं हे एक कारण आहे की क्रांतीच्या स्ट्रॅटेजीज त्यांच्या वेगळ्या आहेत. आणि आता मी एकदम शेवटच्या मुद्द्याकडे येतो कारण वेळेचा अभाव आहे, की ग्रामशीने ज्या स्ट्रॅटेजीज मांडल्या त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे वॉर ऑफ पोझिशनचा आणि दुसरा मुद्दा आहे वॉर ऑफ मोबिलिटीचा. आता वॉर ऑफ पोझिशन म्हणजे आक्रमणाचा स्ट्रॅटेजी आणि वॉर ऑफ पोझिशन म्हणजे बचावाची स्ट्रॅटेजी असा त्याचा अर्थ होत नाही. तो दोन प्रकारच्या स्ट्रॅटेजीज सांगतोय. विशेषतः वॉर ऑफ पोझिशन जी आहे, स्थितीयुद्ध जे आहे, हे स्थितीयुद्ध ग्रामशीसाठी गतियुद्धाची पूर्वशर्त बनते. तुम्हाला जर मोठे समूह जर हलवायचे आहेत, त्यांना जर तुम्हाला एका विशिष्ट असं स्थित्यंतर समाजामध्ये त्यांच्या माध्यमातून घडवून आणायचं असेल तर त्यासाठी त्या समूहांची मनोभूमिका तयार करणे, त्यांच्यावरती असणारे सांस्कृतिक प्रभावांचा निराश करणे ही आवश्यक बाब बनते. ग्रामशीच्या अप्रत्यक्ष प्रभावामध्ये नंतरच्या काळामध्ये स्त्रीवाद्यांनी हा मुद्दा पुढे नेला आणि त्यांनी एक संकल्पना वापरली. ते म्हणाले की कॉन्शियसनेस रेझिंग. त्यांच्या लक्षात आलं की स्त्रिया तर उभ्याच राहत नाही आहेत स्वतःच्या बचावासाठी, स्वतःच्या मुक्तीसाठी, स्वतःचं जीवन उन्नत करण्यासाठी त्या स्वतःच उभ्या राहत नाही आहेत. कारण त्या पितृसत्ताक विचारांच्या कॅरियर आहेत. कॅरियर म्हणजे त्या वाहक आहेत की त्या पितृसत्तेचा विचार वाहून नेतात. स्त्रिया स्वतःहून तो विचार वाहतात, स्वतःहून त्याचे वाहक बनतात. हे जेव्हा स्त्रीवाद्यांच्या लक्षात आलं आणि ग्रामशीचाही प्रभाव होता, तेव्हा त्यांनी एक चळवळ राबवली जगामध्ये 70च्या दशकामध्ये. आणि त्या चळवळीला म्हटलं गेलं की जाणीव जागृती चळवळ. हे जोपर्यंत आपण पितृसत्तेची रचना, सांस्कृतिक रचना समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण पितृसत्तेला आव्हान देऊ शकणार नाही. म्हणून आपल्याकडे हिंदू कोड बिल हे अटर फेल्युअर आहे. कोणतीही स्त्री ही तिचा हक्क मागण्यासाठी उभी राहत नाही. तो प्रॉपर्टीमधला हक्क असेल, डिव्होर्सचा मुद्दा असेल, की कितीतरी बदफैली नवरे आहेत, व्यसनी नवरे आहेत किंवा हिंसा लादणारे नवरे आहेत कुटुंबामध्ये, त्यांच्यासोबत आयुष्यभर स्त्रिया त्यांचा जीवन व्यतीत करतात. याचं मुख्य कारण की जाणीवेचा अभाव. आणि म्हणून स्त्रीवाद्यांनी याला जाणीव जागृती चळवळ असं म्हटलं आणि त्यांनी त्याच्यावरती भर दिला. ग्रामशी सुद्धा इथे विशिष्ट अशा वॉर ऑफ पोझिशनची चर्चा करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही दोन्ही युद्ध लढली. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या चळवळी आहेत त्याचं आपण असं विभाजन करू शकतो की काही ज्या चळवळी आहेत त्या स्थितीयुद्धाच्या चळवळी आहेत. उदाहरणार्थ की त्यांनी जे ज्ञाननिर्मिती केलेली आहे, सगळी जे पुस्तकं लिहिलेली आहेत, ते एक प्रकारचं वॉर ऑफ पोझिशन आहे. राज्यघटनेची निर्मिती वॉर ऑफ पोझिशन आहे. धर्मांतर हे वॉर ऑफ पोझिशन आहे. आणि दुसऱ्या बाजूला जिथे समूह हलतात आणि ते समाजावरती विशिष्ट असा एक प्रभाव तयार करतात, ते वॉर ऑफ मोबिलिटी आहे. म्हणजे महाड आहे, त्या महाडसाठी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ते महाड किती लांब आहे? तिकडे कोकणाच्या एका टोकावरती महाड आहे. किंवा काळाराम मंदिर आहे, हा काही मंदिर प्रवेशाचा लढा नव्हता, पण त्याच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्र हादरला, पुन्हा समूह तुटून पडले त्या एका परिवर्तनासाठी. पोलिसांनी लाठी हल्ला केला, कित्येकांची डोके फुटली.
लोक रक्तबंबाळ झाले आणि हा लढा 2 वेळा लढावा लागला महाडमध्ये. हा लढा कित्येक 3 वर्षांपेक्षा जास्त काळ चालला, काळाराम मंदिराचा लढा. तर हे जे लढे होते हे वॉर ऑफ मोबिलिटीचे लढे होते. आपण पाहतो की 10 वर्ष 1930 ते 1940 हे पूर्ण दशक हे स्वतंत्र मजूर पक्षाचं दशक आहे. तुम्ही या पक्षाविषयी जास्त माहिती घ्या. आपल्याला फक्त रिपाईची विषयी सांगण्यात येतं किंवा शेड्यूल कास्ट फेडरेशन विषयी. हे शेड्यूल कास्ट फेडरेशन हे थोड्या काळासाठी स्थापन झालेलं संघटन होतं. बाबासाहेबांचा खरा पक्ष जो होता, जो दीर्घकाळ चालला, ज्याने इलेक्शन लढवले, 17 आमदार आजच्या भाषेमध्ये प्रतिनिधी हे स्वतंत्र मजूर पक्षाचे निवडून आले, ते 10 वर्ष चाललेलं राजकारण हे स्वतंत्र मजूर पक्षाचं राजकारण होतं. या राजकारणाचा भाग म्हणून खोती विरोधातली लढाई झाली. आणि हे जे लढे आहेत हे लढे हे बाबासाहेबांच्या आयुष्यातले गतियुद्धाचे लढे होते. तर इथे सुद्धा आपल्याला ग्रामशी ज्याचं संकल्पन करतोय तिकडे तशा प्रकारचं राजकारण इकडे बाबासाहेब करताना दिसतात. ग्रामशीला ते राजकारण करण्यासाठीचा पुरेसा अवकाश मिळाला नाही, कारण तो तारुण्यात आला तुमच्यासारखा आणि फॅसिस्ट सरकारने इटलीचा ताबा घेतला आणि त्याचे शेवटचे वर्ष, तो 46व्या वर्षी त्याचा मृत्यू आहे आणि वयाचे 35 ते 46 हे 11 वर्ष तो तुरुंगामध्ये आहे. त्यामुळे बाबासाहेबांसारखं एक राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व घडवण्याची संधी ही ग्रामशीला मिळाली नाही. पण त्या दोघांनाही आपण आजच्या काळामध्ये, विशेषतः भारतामध्ये विशिष्ट असा फॅसिस्ट विचार हा आता जोर धरत असताना इटलीमध्ये फॅसिझमच्या विरोधात लढणारा ग्रामशी हा आपल्यासाठी विशेष संदर्भ बनून राहतो. मी थोडीशी घाईमध्ये आणि खूप वेगात बोललो, कारण मला आणखी काही समस्या होती वेळेची. पण मी अशी अपेक्षा करतो की किमान काही गोष्टी ह्या विद्यार्थ्यांना समजल्या असतील. उरलेल्या ज्या आहेत किंवा न समजलेल्या आहेत त्या तुमच्याकडे बरेच प्राध्यापक आहेत सोशल सायन्सेसचे, किंवा पुस्तकं वाचून तुम्ही ती उणीव जी आहे ती भरून काढावी अशी एक मी अपेक्षा करतो.